महत्त्वाचे घरगुती रामबाण उपाय. 1. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी नक्की प्यावे, यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. 2. मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. 3. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडी हळद मिसळून पिल्याने पोट साफ राहते. 4. भोपळ्याचा रायता जेवणासोबत खाल्ल्याने पचन लवकर होण्यास मदत होते. 5. ताजे कोरफडीचे जेल काढून त्यात खोबरेल तेल टाकून केसांना मसाज करा. अर्धा तास तसेच राहू द्या व त्याच्यानंतर केस धुवावा. यामुळे केस गळणे थांबते आणि केस मऊ चमकदार होतात. 6. अंग दुखत असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करावी. 7. जेवणामध्ये कांदा आणि दुधाचा समावेश एकत्र असू नये, यामुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार होऊ शकतात. 8. गरम चपाती किंवा गरम भातासोबत दह्याचे सेवन करू नये. 9. लसणाच्या पाकळ्या फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे तो मऊ पडतो, त्याला कोंब येतात व त्याची नैसर्गिक चव कमी होते. 10. ज्या महिलांची त्वचा खडबडीत आणि कोरडी असते त्या महिलांनी नाशपतीचे सेवन करावे. 11. निरोगी राहण्यासाठी मीठ आणि साखरेचे सेवन कमी करा. 12. साखरेमुळे वजन वाढते, त्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरावा. 13. काळे द्राक्षाचे सेवन केल्याने पोट चांगले साफ होण्यास मदत होते. 14. संत्र्याची साल उन्हात वाळवा आणि पावडर बनवा. त्यात मुलतानी माती आणि बेसन टाकून फेस पॅक बनवा आणि हा चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा, यामुळे चेहरा साफ आणि सुंदर होतो. 15. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही थोडा गूळ आणि शेंगदाणे खा, यामुळे थकवा दूर होईल. 16. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करावे, यामुळे ॲसिडिटी होत नाही व वजन कंट्रोलमध्ये राहते. 17. सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. 18. जर तुम्हाला झोप येत नसेल तर 1 ग्लास कोमट दुधामध्ये 1 चमचा मध मिसळून प्यावे, यामुळे झोपेची समस्या दूर होते. 19. मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. 20. खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा लवकर म्हातारी दिसू लागते. 21. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलई चेहऱ्याला लावावी, यामुळे चेहरा मऊ आणि तजेलदार होतो. 22. लिंबाच्या रसात काकडीचा रस मिसळून 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावावा, यामुळे चेहऱ्यावरील तेज टिकून राहते. 23. चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे. कच्च्या दुधामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या व डाग नाहीसे होतात. 24. तांदळाचा भात करताना त्यात थोडासा लिंबाचा रस व थोडे तूप टाकावे, यामुळे भात स्वादिष्ट आणि मोकळा होतो. 25. खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला आवडल्यास फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपला चॅनल सुरेखाज किचन मॅजिक याला नक्की सबस्क्राईब करा.